नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा आपला क्लासचा दिवस आहे चौथा। आपण आज बघणार आहोत बीड वर्क्स। त्याच्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे बघा, आयनची एक सुई घेतलेली आहे, त्यानंतर इथं कॉटन पॉलिस्टर मिक्स असा गोल्डन कलरचा धागा घेतलेला आहे। सुईला आपण असा दोरा रॅप करून घेतलेला आहे। मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे की सुईला दोरा कसा रॅप करायचा हे शिकवलेलं आहे। त्यानंतर इथे एक ग्लास पेन्सिल, एक स्केल आणि एक कटर अशा वस्तू आपल्याला लागणार आहेत। मी हा दोरा अशा प्रकारे इथे इथे असा दाबून आणि इथे असं दाबून घेतलेला आहे, जेणेकरून काय होतं, जेव्हा आपण ह्याच्या खाली असं स्टँडच्या खाली जेव्हा दोरा ठेवतो तेव्हा तो काय होतं, असं असं करत करत खूप लांब असा पळत जातो। तर त्याच्यासाठी मी असं घेतलं की जेणेकरून तो आपल्या एका जागेवरच थांबेल, जास्त असं लांब इकडं तिकडं पळणार नाही। त्याच्यासाठी मी असा इथे घेतलेला आहे। किंवा तुम्ही काय करायचं, वाटीमध्ये सुद्धा खाली स्टँडच्या खाली एक वाटी ठेवायची आणि वाटीमध्ये ठेवून सुद्धा ठेवू शकता, ठीक आहे। बघा इथे मी या ठिकाणी अशी पट्टीच्या साहाय्याने मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बघा, बीड्सची नीडल, म्हणजे ती फक्त बीड्ससाठी वापरतात म्हणून त्याला बीड्स नीडल असं बोलतात। तर ही नीडल बघा, त्याला मी दोरा अशा प्रकारे रॅप करून घेतलेला आहे। आणि मी परत त्याच्यासाठी सांगते की तुम्हीही अशा प्रकारे दोरा रॅप करून सुईचा वापर करावा, जेणेकरून आपल्या हाताला ग्रिप व्यवस्थित बसतो। तर बीडच्या ह्या दोन प्रकारच्या नीडल्स भेटतात बघा मार्केटमध्ये। तर ही आहे बघा वुडनची, ही सुद्धा बीडचीच आहे, त्याला इथे गोल्ड प्लेटेड आहे बघा। आणि ज्या वुडनमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात, पण घेताना आपल्याला अशी गोल्ड प्लेट असते ती पाहून घ्यायची आहे, ती चांगली असते किंवा वापरायला व्यवस्थित असते अशा प्रकारे आपल्याला। आणि काय होतं, जेव्हा आपण सुरुवातीला नवीन असतो तेव्हा काय होतं, ही सुई वुडनची सुई जी असते ती तिथून तुटल्या जाते। त्याच्यामुळे मी आत्ता सांगेन की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करताय किंवा जेव्हा शिकताय तेव्हा तुम्ही ही आयनची सुई यूज करा। सगळ्यात सुरुवातीला आपण शुगर बीड्स कसे लावायचे हे बघणार आहोत। त्यासाठी इथं बघा मी गोल्डन कलरचे शुगर बीड्स घेतलेले आहेत। आणि मैत्रिणींनो, आज तुम्हाला सांगते की मी टुलिपची सुई आहे ही का सजेस्ट करत नाही बघा, तुम्हाला मी प्रत्यक्षातच दाखवते। बघा इथे मी टुलिपची सुई घेतली आणि ही सुई आहे बघा बीड्सची, जी मी आयनची घेतलेली। बघा ह्याच्यामध्ये कसे मणी ओवून घ्यायचे ते दाखवते, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे मणी ओवून घ्यायचे, जेणेकरून ते फास्ट ओवल्या जातात, एक एक मणी ओवत बसायचं नाही, ठीक आहे। तर बघा एका वेळेस आपले किती सारे मणी हे ओवले गेले आहेत। त्याच तुलनेत जर तुम्ही टुलिपची सुई वापरली तर बघा टुलिपच्या सुईमध्ये किती मणी बसतात, तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकतात की टुलिपच्या सुईमध्ये फक्त 4 ते 5च शुगर बीड्स हे बसलेले आहे। आणि जी बीडची सुई आहे बघा आयनची, त्याच्यामध्ये खूप सारे मणी हे येतात, जेणेकरून आपल्याला सुईसारखी मण्यांमध्ये भरावी लागत नाही आणि त्याने आपला टाईम देखील वाचतो आणि स्पीड पण वाढतो। मध्ये मध्ये आपण जितक्या वेळेस थांबू तितका आपला स्पीड परत कमी होणार। त्यामुळे सुरुवातीपासूनच आपल्याला ह्या आयनच्या सुया यूज करायच्या आहेत शिकताना। हे असं आहे ना, हे बघा ह्या बोटाने ह्या मण्यांना असं पकडून ठेवायचं, त्यांना खाली येऊ द्यायचं नाही आहे। आपण जर बोट सोडलं तर ते मणी खाली येतील आणि आपल्याला आपण जसं नॉर्मली करतो तसं त्याप्रमाणे हे बघा दाखवते, असं सुई टोचायची, खालून दोरा अडकवायचा आणि हे बघा असं वरती काढायचा, ठीक आहे। बघू शकता। आणि जे शुगर बीड्स आहेत ते आपल्याला किती सोडायचे बघा, 1 आणि 2 हे, आणि हे बघा एकदम इथे एक काढले दिलं आणि आपण जशी नॉर्मल चेन स्टिच घेतो तसं काढलं बघा। परत 2 सोडायचे शुगर बीड्स, हे शुगर बीड आपल्याला 2 सोडायचे बघा। एकदम असं मागं घेतलं जिथं हे होतं, हे बघा शकता तुम्ही, परत घेतलं 2 सोडायचे बघा। अशा प्रकारे आपल्याला हे 2-2 शुगर बीड्स हे सोडत चालायचे आहे, हे बघू शकता तुम्ही, हे बघा, हे बघा ह्या बोटाच्या साहाय्याने हे असे, हे बघा 2 सोडत चालायचे तर, ठीक आहे। हे बघा आता परत हे 2 असे खाली घ्यायचे, मध्ये मी अडकून घेतलं बघा। आणि परत 2 मणी ह्या मधल्या बोटाच्या साहाय्याने आपल्याला 2 मणी सोडून परत हे बघा हा दोरा कमी करून एकदम मण्यांना खेटून, जी शुगर बीट्स आहे त्यांना एकदम चिटकून खेटून आपल्याला ही स्टिच घ्यायची आहे बघा। परत 2 मणी सोडले, 2 पेक्षा मणी सोडायचे नाही जास्त, शुगर बीट्स सोडताना 2-2च सोडायचे आहेत बघा। 2 सोडले, स्टेनचे स्टिच घेतली, परत 2 मणी सोडले, मागे दोरा ओढला, 2 मण्यांना चिटकून एकदम चिटकून घ्यायचं आहे, तर जेणेकरून मण्यांमध्ये आपला गॅप येणार नाही, ठीक आहे।
हे बघा परत मी दोन दोन आणि शुगर बीट्स हे दोनच सोडायचे असतात बघा, कारण की ते खूप छोटे असतात ना, तर ते 2-3 सोडायचे नाही, नाही तर लूज होतं बघा. हे बघा अशा प्रकारे 2 मणी सोडले. मण्यांना एकदम चिटकून आपल्याला स्टिच घ्यायची आहे आपल्या, मग जेणेकरून आपल्या मण्यांमध्ये हे बघा आता इथे मी इथे जर स्टिच घेतली तर आपल्या इथं मण्यांमध्ये गॅप येईल. त्यामुळे काय करायचं बघा, इथे स्टिच न घेता आपल्याला काय करायचं आहे, खालून दोरा असा खेचून घेऊन जिथे मणे हे झाले तर तिथे आपल्याला हे करून बघा अशा प्रकारे आपल्याला मण्यांना एकदम चिटकून आपल्याला चेन स्टिच ही घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या मण्यांमध्ये गॅप आला नाही पाहिजे. बघा तुम्ही बघू शकता इथे आपल्या मण्यांमध्ये गॅप आलेला आहे का, नाही दिसत आहे. तर तुम्ही जसं लूज जर चेन स्टिच ही जवळजवळ घ्यायची, त्याच्यासाठी सांगितलं मी कालच्या व्हिडिओमध्ये की चेन स्टिच आपल्याला आता भरपूर प्रॅक्टिस करायची, जेणेकरून मग आपल्या मण्यांमध्ये गॅप येणार नाही. बघा काही वेगळं नाही आहे, सेम त्याच पद्धतीने मी इथे सगळे शुगर बीट्स हे टाकून घेतलेले आहेत. व्हिडिओ खूप मोठा होत चालला होता, त्यामुळे मी इथे थोडा व्हिडिओचा स्पीड वाढवून घेतलेला आहे. ठीक आहे, आता इथे काय करायचं आहे, आपल्याला एंड नॉट देऊन घ्यायची आहे. बघा आपली नॉर्मल आपण जशी चेन स्टिच घेतली तशी इथे स्टिच घेतलेली आहे. आणि आता आपल्याला ह्या सुईने आपल्याला इथे एंड नॉट देऊन घ्यायची. बघा सुई आपल्याला ही सरळच पकडायची आहे. बघा अशा प्रकारे हे बघा खालून मी हे केलं आणि तिथे एकदम त्याला चिटकून एक चेन स्टिच घ्यायची साध्या दोऱ्यानेच. हे बघा अशा प्रकारे आपण जशी नॉर्मली चेन स्टिचला जशी देत होतो ना, तशीच एंड नॉट आपल्याला इथे हे बघा देऊन घ्यायची आहे. आणि असा दोरा खालून थोडा ओढून बघायचा, आपली एंड नॉट ही पक्की झालेली आहे इथे. ठीक आहे, हे आपल्याला कन्फर्म करायचं. प्रत्येक वेळेस आपल्याला एंड नॉट देताना कन्फर्म करायचं की आपली एंड नॉट ही बसलेली आहे की नाही, नाहीतर काय होतं आपलं वर्क हे निघून जातं. ओके, हे झाले शुगर बेस्ड. मी खालचा दोरा हा कट न करून घेता तसंच इथून मी परत सुरुवात करणार आहे. बघा आता हे माझ्याकडे आहे बघा व्हाईटवाले शुगर बीट्स आहेत. बघा याला पोत म्हणतात, आरीवर्कच्या भाषेत शुगर बीट्सला पोत असं म्हणतात. ही माझ्याकडे आहे व्हाईटवाली पोत. तर ही पण मी तशीच प्रकारे बघा सुईचं टोक कसं मी वरच्या दिशेने ठेवलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये मणी सगळे सुईमध्ये असे भरून घेत आहे. बघा जेवढे पाहिजे आपण तेवढे भरू शकतो. बघा हे छोटे मोठे मणी असतात, त्याच्यामुळे हे असे सुईच्या टोकामध्ये अडकले जातात. ठीक आहे, तर तसंच प्रकारे आपल्याला खालून दोरा इथून घ्यायचा आहे. बघा एक चेन स्टिच रिटर्न जाऊन मग मी घेते. बघा परत दोन हे शुगर बीट्सचे 2च सोडायचे आहेत. ही पोत आहे, याला आपण व्हाईट पोत म्हणतो. 2 सोडायचे बघा. आहेत रेड कलरचे ग्लास बीट्स. तर हे पण आपल्याला सोडताना पोतसारखे किंवा शुगर बीटसारखे आपल्याला 2-2 सोडायचे आहेत. बघा सेम साईज असते ह्याची, काही वेगळं नसतं. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिससाठी घेतले तरी चालतील, नाही घेतले तरी चालतील, पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा मी अशा प्रकारे रेड कलरचे शुगर बीट्स तशाच प्रकारे मी भरून घेतलेले आहे. आणि आता बघा हा जो दोरा आहे, हा दोऱ्याने इथे मी असं त्याला हे केलं आणि खालच्या हाताने बघा थोडा दोरा खेचून 2-2 शुगर बीट, हे सुद्धा आपल्याला शुगर बीट्स 2-2च सोडायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा मण्यांमध्ये आपल्याला अंतर येऊ द्यायचं नाही आहे. त्यामुळे आपल्याला जिथे आपलं मणी आहे तिथेच आपल्याला त्याला एकदम खेटून आपल्याला स्टिच ही घ्यायची आहे. जवळ आपली स्टिच थोडी जरी लांब गेली ना, तर आपल्या तिथे लगेच गॅप हा दिसून येतो. हे बघा मी या ठिकाणी ग्रीन ग्लास बीट्स हे सुईमध्ये त्याचप्रकारे मी असे भरून घेतलेले आहेत. आता तुम्ही म्हणताल की आपल्याला हे सुद्धा 2-2च सोडायचे आहेत. हे आपण हे 2 सोडले, हे 2 सोडले, हे सुद्धा 2-2च सोडले. तर मी तुम्हाला दाखवते आपण 2पेक्षा जर जास्त सोडले तर काय होतं ते बघा. त्याच्यामुळे आपल्याला फिनिशिंग जर करायची असेल तर मणी हे 2च सोडायचे आहेत. बघा मी दोरा पकडला आहे बघा, मी तुम्हाला दाखवते तर मी 2 सोडते. बघा आता मी इथे काय केलं बघा, तुम्ही बघा मी काय करते इथे 3 मणी सोडून दाखवते तुम्हाला. हे बघा 1 3 मणी सोडले. तर 3 मणी सोडल्यावर काय होतं बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा हे आपलं असं वर्क आहे ना, असं लूज होतं. ठीक आहे, हे बघा
असं हलल्या जातं आणि नंतर ते लूज होऊन जातं. त्याच्यामुळे आपल्याला शुगर मणी सोडताना हे 2-2च सोडायचे आहेत. बघा मी असं काढून घेते याला. दोनपेक्षा सोडायचे नाही जास्त. ठीक आहे. बघा हे 2 पूर्ण करून घेतलेलं आहे. बघा हे आहेत आपले 1 mm मोती आहेत. बघा याला मोती आपण याला मणी म्हणतो, पण आरीवर्कच्या भाषेत त्याला 1 mm चे मोती बोलतात. ठीक आहे. तर हे बघून घेताना हे प्लॅस्टिकचे असतात आणि गोल्ड प्लेटेड असतात. ठीक आहे. तर याला काय असतं माहिती आहे का, तुम्ही बघायचं जेव्हा सुरुवातीला हे घेतात ना, त्यावेळेस हे जे मण्यांची खाली जी पॉलिश असते त्याच्या खाली जे ब्लॅक असेल तर ते वाले घ्यायचे नाही. ह्या मण्यांच्या पॉलिशच्या खाली जर व्हाईट कलर असेल तरच ते मणी बघून घ्यायचे आहेत. ते आपल्याला चांगले असतात. ठीक आहे. आणि ते जास्त दिवस असे राहतात, ते काळे पडत नाहीत. तर त्याच्यामुळे हे 1 mm चे मणी घेतलेले आहेत मी. तर मण्यांचे सगळ्यात काय करायचं, सगळ्यात पहिले बघा आता हे सुईमध्ये कसे भरायचे ते दाखवते. तर आता काय करायचं आहे, इथे नाही का हे बघा सुई हे आपल्याला प्लेटमध्ये किंवा डब्याच्या झाकणामध्ये असं काढून घ्यायचं नाही आहे. तर काय करायचं, डायरेक्ट आपल्याला हे बघा हे असं आहे बघा, इथून आपल्याला हे मणी ह्याच्यातून असे डायरेक्ट आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे सुई घालून डायरेक्ट आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. पूर्ण सुई भरून आपल्याला असे काढून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला काढायचे आहेत आणि हे आपल्याला हे असे जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत इथे असं ठेवून द्यायचं आहे. आणि बघा आता मी दाखवते तुम्हाला, हे पण हे मणी आपल्याला एक एक सोडायचे आहेत. हे शुगर बीट्स नाही आहेत, हे मोठे मणी. तर बघा मी इथे एक एक मणी सोडते, एक टाका घेते, परत एक मणी सोडते, एक टाका घेते आणि मण्यांमध्ये गॅप पडू द्यायचा नाही आहे. एकदम हे बघा असा मणी सोडला, दोरा मागे खेचला आणि जिथे मणी एकदम मण्यांना खाली चिटकून असा टाका घ्यायचा आहे. ठीक आहे. बघा मी तुम्हाला परत एकदा दाखवते सुईमध्ये कशी मणी ओवून घ्यायचे ते. हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुईमध्ये अशा प्रकारे मणी ओवायचे आहे. पूर्ण सुई आपल्याला भरून घ्यायची आहे. सुरुवातीला जर तुम्हाला एवढे जमत नसेल तर तुम्ही 4-5 असे देखील भरू शकता आणि त्याने प्रॅक्टिस करू शकता. आणि बघा जी आपली माळ आहे ती आपल्याला तशीच ठेवायची आहे, ती निघत नाही काही नाही. जोपर्यंत आपलं हे वर्क पूर्ण होत नाही किंवा जे आपलं थोडंसं काही आकार वगैरे आहे तोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत ती तशीच साईडला ठेवून द्यायची आहे. इथे मी एंड नॉट देऊन घेते आपली. हे बघा अशी ओढून बघायची परत एकदा, आपली कन्फर्म झालेली आहे. आता काय करायचं, जे आपलं हे बघा असं राहिलेलं आहे आणि इथे माझं करून झालेलं आहे. तर इथे काय करायचं बघा, हे असे 2 मणी घ्यायचे किंवा 3 घ्यायचे. बघा असे 2 मणी घ्यायचे आणि ह्याची अशी ह्याच्यासोबत अशी हे बघा अशा प्रकारे गाठण बांधून घ्यायची आहे, जेणेकरून आपले हे मणी असे खाली निघणार नाहीत. ठीक आहे. हे बघा अशा प्रकारे निघणार नाहीत. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पोत ठेवायच्या आहेत. ते घेतलेले आहे. हे बघा हे आहे कडदाणा. कडदाणासुद्धा आपल्याला एक एकच टाकायचा आहे. तो बी भरताना सुईमध्ये कसं भरायचं बघा, सुई आहे हे बघा अशा प्रकारे सुईवरती पकडली. हे बघा मी असं डब्यामध्ये ठेवलं, तुम्ही हवं असं कशा तरी घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे सुई ठेवली आणि हे बघा अशा प्रकारे आपली पूर्ण सुई ही
काही सेकंदातच ही भरून जाते. अशा प्रकारे आपल्याला ही पाईप देखील भरायचं आहे बघा. आता माझं पूर्ण इथपर्यंत भरलेलं आहे, तर मला सुईला काढायला जागाच टाकायला जागाच नाही आहे, तर मी ते 2 कडदाना काढून घेतले. ठीक आहे. आता काय करायचं बघा, खालून दोरा घेतल्याप्रमाणे आपण जसं केलं सुरुवातीला केलं त्याप्रमाणे इथे हे बघा एक घेतलं, एखादी मोकळी स्टिच घ्यायची बघा. अशी मोकळी स्टिच घेतली तर मग कट पाईपसुद्धा आपल्याला हा एकच टाकायचा आहे बघा. असा एकच टाकत जायचं आहे. जेव्हा आपण व्हाईट कलरचा कट पाईप वापरतो तेव्हा आपल्याला व्हाईट कलरचा दोरा यूज करायचा आहे. हे बघा हा सुद्धा आपल्याला एकच टाकायचा आहे. हा काय होतं की आपला दोरा हा कट पाईपनी हा कटला जातो, त्यामुळे हे काम आपल्याला खूप अशी काळजीपूर्वक करायचं आहे. आणि कट वर्कच्या कामासाठी हे वापरतात. याला खूप असा टाईम लागतो, कारण की आपला दोरा हा कापला जातो, तुटला जातो ते. हे थोडे मोठ्या साईजचे आहेत, तर मी तुम्हाला ह्याचं करून दाखवते. हे सुद्धा आपल्याला टाकताना एकच टाकायचं आहे. सिल्वर कलरचं आहे बघा हे. मी अशा प्रकारे सुईमध्ये सगळे करताना ऊन घेतलेले आहे. आणि माझा जो धागा आहे हा गोल्डन कलरचाच आहे. जेव्हा आपण सिल्वर कलरचं वर्क करतो तेव्हा आपल्याला व्हाईट कलरचा थ्रेड हा वापरायचा आहे, नाही तर काय होतं की त्याचा कलर हा थोडा डल दिसतो. जेव्हा आपलं वर्क पूर्ण सिल्वर असेल आणि जेव्हा आपण गोल्डन धागा जर वापरला तर आपलं वर्क हे थोडंसं डल दिसतं. त्यामुळे आपण सिल्वर जेव्हा वर्क करतो तेव्हा आपल्याला सिल्वरच धागा वापरायचा आहे, आणि गोल्डन वर्क करताना हा गोल्डनच धागा वापरायचा आहे. हा सुद्धा आपल्याला एकच सोडायचा आहे बघा. हे बघा इथं आता 3 नंबरच्या मोतीसाठी मी बघा हे पूर्ण 3 नंबरचं आपण हे घेतलेलं आहे. तर हे काय करायचं, हे घेताना काय करायचं की बघायचं हे असं आहे ना. सुरुवातीला काय करायचं, यूज करण्याआधी मी हा पूर्ण ₹50 ₹60 आय थिंक समथिंग असा काहीतरी घेतलेला आहे. तर हे माझा 5चा पूर्ण बंच आहे. तर यूज करायच्या आधी काय करायचं, ह्याला बघा अशा प्रकारे आपल्याला याला हातावरती असं चोळून घ्यायचं, जेणेकरून जे त्याच्यातला कचरा वगैरे असतो तो येतो आणि मध्ये ठीक आहे. अशा प्रकारे चोळून घ्यायचं. सगळे मणी हे ढिल्ले होऊन जातात, लूज होऊन जातात यूज करण्याआधी. ठीक आहे. तर बघा मी काय करते, इथे असा बंच आहे घेतलेला, तर बंचपैकी हा याच्यातला एक बंच असा कात्रीने कापून घेते. कापून घेतला तर काय केलं बघा, असं आहे. तर सुईने आपल्याला दाखवल्याप्रमाणे बघा अशा प्रकारे ह्याच्यातून आपल्याला ऊन घ्यायचं आहे बघा. एका वेळेस बघा तुम्ही किती सारे मणी आले, आणि तेच तुम्हाला दाखवते की टुलिपच्या सुईने किती मणी आले असते बघा. हे बघा ही आहे टुलिपची सुई घेतलेली आहे, आणि टुलिपच्या सुईने किती मणी येतात, 3च मणी येतात बघा. हे किती येतात, 4च मणी येतात बघा. आणि हे आले बघा किती, एवढे सारे मणी आलेत बघा. अजून याच्यामध्ये पुढे 2 मणी बसू शकतात हे बघा. ठीक आहे. बघा अजूनही मणी याच्यामध्ये बसू शकतात. तर आपल्याला ही टुलिपची सुई आता परत वापरायची नाही. तर काय करायचं आहे बघा, सुरुवातीला मी इथे दोरा असा घेतला बघा, काढल्यावरती एक नॉर्मल चेन स्टिच मागच्या दिशेला देऊन घेतली. आणि हा सुद्धा आपल्याला एकच मणी हा टाकत चालायचा आहे. हे बघा एकच मणी हा आपल्याला टाकत चालायचा आहे. आणि मण्यांमध्ये आपल्याला गॅप येऊ द्यायचा नाही आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे बघा, इथे आपण असं एक मणी टाकला तर आपल्याला दुसरी स्टिच काय करायची बघा, असं खालूचा दोरा खेचून घेऊन मण्यांना इथे एकदम इथे चिटकून आपल्याला इथे एक अशी चेन स्टिच घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या मण्यांमध्ये हा गॅप येणार नाही. ठीक आहे. बघा मी सगळे करून घेते अशा प्रकारे.
बघा अशा प्रकारे इथे अशी गाठण बांधून घ्यायची, एकच बांधायची आहे, डबल गाठण बांधायची नाही, जेणेकरून आपले हे मणी असे निघत नाही बघा अशी. ठीक आहे. आणि हे जे ठेवताना आहे हे आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच व्यवस्थित असं ठेवून द्यायचं आहे. आपण आधी 3 नंबरचे गोल्डन मनी बघितले. आता आपण 3 नंबरचे व्हाईट मोती करणार आहोत. तर बघा व्हाईट मोत्यांची देखील माझी अशीच माळ होती. ती पण मी अशीच हातावरती चोळून मग कट करून मग त्याच्यामध्ये तशाच प्रकारे मगाशी दाखवल्याप्रमाणेच सुई ही भरून घेतली आहे मण्यांनी. आणि आता हा मणीसुद्धा मी एक एकच टाकत वर्क माझं पूर्ण करत आहे. बघा या ठिकाणी वर्क पूर्ण करून झालेलं आहे. आता इथे मी एंड नॉट देत आहे. बघा एंड नॉटला दोरा वरती राहिला, मी काय केलं त्यातूनच अजून एक एंड नॉट घेऊन मग खाली दोरा ओढून घेतला. ठीक आहे. मग वरतून असं केल्यावर वरतून दोरा दिसत नाही. बघा त्या ठिकाणी आता हे घेतलेले आहेत मी ड्रॉप शेपचे मणी घेतलेले आहेत. आणि आता हे तुम्हाला दाखवते की कसे करायचे. सर्वात प्रथम मी काय करते बघा, इथून मी धागावरती काढते बघा. धागावरती काढल्यानंतर आपण जशी नॉर्मल एक चेन स्टिच देतो तशी एक चेन स्टिच देऊन घ्यायची आहे बघा. आणि आपण जसे शुगर बीड्स किंवा मोती टाकले त्याच प्रकारे आपल्याला हे सुद्धा आपल्याला करायचं आहे बघा. एक सोडायचं, एक चेन स्टिच घ्यायची, एक सोडायचं, एक चेन स्टिच घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला ह्या मण्यांमध्ये खूप वेगवेगळे साईज येतात. त्याच्यापेक्षा छोटेसुद्धा येतात, याच्यापेक्षा मोठेसुद्धा येतात. आपल्याला जशा प्रकारे डिझाईन करायची आहे आपण तशा प्रकारे आणून वापरू शकतो. हे फारसे काय लागत नाही, त्यामुळे तुम्ही घेताना हे थोडेसेच घ्यायचे आहेत, उगाच इन्व्हेस्ट करून ठेवायची नाही आहे. याला गहू शेप किंवा राईस शेप दोन्हीही म्हणतात. बघा याचा आकार असा गव्हासारखा असतो बघा. हे अशा गव्हासारखा असतो याचा आकार, त्याच्यामुळे याला गहू शेप, गहू मणी किंवा राईस मणी असं म्हणतात. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी साईज येते. तर आपण सुद्धा ही साईजसुद्धा आपल्याला जशी डिझाईन करायची आपण त्यानुसार ह्याची साईज घेऊ शकतो. ठीक आहे. हा दोरा कट न करताच इथे समोरच्या बाजूला घेतलेला आहे. आणि आपण आता जशी नॉर्मल एक स्टिच देतो तशी आधी आपल्याला एक नॉर्मल आधी स्टिच देऊन घ्यायची आहे बघा. चेन स्टिच छोटीशी बारीकशी. आणि बिलकुल त्याचप्रमाणे काहीही फरक नाही बघा. त्याचप्रमाणे आपल्याला हा मणी एक एक असा सोडायचा आहे बघा. एक एकच करायचा आहे, अंतर न येऊन देता. हा काहीही फरक नाही आहे बघा, सेम आहे. फक्त एवढंच आहे की आपल्या हाताला प्रॅक्टिस होण्यासाठी मी तुम्हाला मणी कसे वापरायचे किंवा कोणते कोणते मणी असतात ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक एक सॅम्पलसाठी दाखवत आहे. बाकी काही वेगळं नाही आहे. आपण जशी हे मणी करतो तसंच आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे. तर आपण थांबूया आज इथेच आणि आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आज शिकणार आहोत सिक्वेन्स वर्क. सिक्वेन्स वर्क म्हणजेच टिकली वर्क, त्यालाच आरी वर्कच्या भाषेत सिक्वेन्स वर्क असं म्हणतात. तर त्यामुळे तुम्ही ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि ज्यांना कुणाला किंवा तुमच्या मैत्रिणींना कुणाला क्लास करायचे आहेत आरी वर्कचे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि तुम्हाला तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.